कित्येकदा असं तुम्ही आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना म्हणताना ऐकलं असेल की बाबा रे आजकाल ना डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आहे. पण मंडळी, तुम्हाला हे ऐकून आता खूप मोठा धक्का मिळणार आहे की संपूर्ण भारत देशात जर का सगळ्यात जास्त डिवोर्सचा रेट कुठल्या राज्यात असेल तर ते आहे आपलं महाराष्ट्र. म्हणजेच 18.7%. त्यापाठोपाठ कर्नाटका, त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि ही लिस्ट बरीच लांबलचक आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आजचा अत्यंत महत्त्वाचा. नवरा आणि बायको, एका जैन कुटुंबातलं गोड असं कपल. 23 वर्षांची ही बायको आपल्या नवऱ्याला डिवोर्स देते कारण का नवरा घरी असं सांगतो की तो प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण बाहेर मात्र बायकोच्या विरहित नॉनव्हेजवरती ताव मारतो. केस नंबर 2. नवरा आणि बायकोचं जोडपं. बायकोला सेक्सचं थोडं अडिक्शन जास्ती आहे ॲज कम्पेअर्ड टू नवरा, आणि त्याच्यामुळे अगदी वारंवार त्या गोष्टीची मागणी होत असताना नवरा कंटाळला आणि त्याने आपल्या बायकोला डिवोर्स दिला. केस नंबर 3. नवरा आणि बायको हनीमूनला जातात, मस्तपैकी फिरून येतात आणि त्याच्यानंतर नवरा बायकोसोबत डिवोर्स घेतो. का माहितीये? कारण का बायकोला ॲक्ने आणि पिंपल्सचा म्हणजे चेहऱ्यावरती येणाऱ्या पुरळचा प्रचंड जास्त त्रास. केस नंबर 4. नवरा आणि बायकोमध्ये नवऱ्याच्या अशा अपेक्षा की माझी बायको जी वर्क प्लेसला जाते म्हणजे कामावरती जाते तर तिने ट्राउझर्स न घालता ट्रेडिशनल कपडे घालावेत, आणि बायकोला हे मंजूर नव्हतं म्हणून नवऱ्याने डिवोर्स दिला. केस नंबर 5, आणि ही सगळ्यात फनी केस आहे आतापर्यंत मी ऐकलेली, की बायकोला चहाच बनवता येत नाही म्हणून नवऱ्याने बायकोला डिवोर्स दिलाय. हे सगळं काही दुसऱ्या कुठच्या देशात घडत नाही तर आपल्या भारतात घडलेल्या घटना आहेत. खूप वियर्ड वाटतायत ना, आणि खूप फनी सुद्धा वाटल्यात. पण याच्या व्यतिरिक्त जर काही डिवोर्सचं स्टॅटिस्टिक्सवरती चर्चा करायची ठरली तर आत्ताच्या काळात भारतात तसे डिवोर्सचं प्रमाण कमीच आहे. तुम्ही म्हणाल की अरे असं काय म्हणतेय, आजूबाजूला तर केवढ्या डिवोर्सच्या चर्चा होत आहेत. थांबा की सांगते, सगळं काही चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता स्टॅटिस्टिक्स असं सांगतात की भारतामध्ये प्रत्येक 100 एका जोडप्याचं डिवोर्स होतोय. आत्ता सध्याबद्दल मी बोलतेय. पण त्यातल्या त्यात म्हणजे जर का अमेरिकासोबत कंपॅरिझन जर का आपलं केलं तर अमेरिकाचं हे प्रमाण जवळजवळ 50% आहे, जिथे आपला रेट फक्त 1% आहे डिवोर्सचा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही जी आता 1% आपल्याला इतकं छोटूसा असा आकडा वाटतोय, तो गेल्या दशकात अजूनही छोटा होता. म्हणजे गेल्या दशकात 1000 लग्नांपैकी किंवा 1000 जोडप्यांपैकी फक्त 7.40% हा रेट होता डिवोर्सचा. म्हणजे 1000तली एक 7 किंवा 8 जोडप्यांचा डिवोर्स व्हायचा. ते आता 100 एका जोडप्यावर आलंय. आणि आता मला भीती आहे या गोष्टीची, किंवा आपल्या बऱ्याच अशा तज्ज्ञांना भीती वाटते की पुढच्या दशकात हे जे प्रमाण आहे ते प्रत्येक 10 जोडप्यातलं 1 जोडप्याचा डिवोर्स होता कामा नये बाबा रे. आणि याचसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत जरूर बघा. आता मंडळी, ह्युमन सिव्हिलायझेशनचा जर का विचार केला तर विवाह किंवा लग्न हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण का या एका गोष्टीनंतर मुलगा आणि मुलगी या दोघांच्याच आयुष्यात बदल नाही होत, तर दोघांच्या फॅमिलीजमध्ये सुद्धा खूप जास्त बदल होतात. आता मंडळी, हे ह्युमन सिव्हिलायझेशनचा टप्पा जो आहे विवाह संस्था किंवा लग्न, आत्ताचं जे यूथ आहे ते खूप जास्त घाबरतंय लग्नाला किंवा विवाहाला. आणि याचं सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतं की जे डिवोर्सेसचे रेट्स किंवा ज्या ज्या घटना कानावरती पडतायत बातम्यांमार्फत, तर त्यावरनं त्यांची ती भीती स्वाभाविक आहे असंही मी म्हणेन. अर्थात दुसरंही कारण आहे की त्यांना कमिटमेंट वगैरे या गोष्टींची भीती वाटते. एनिवे, सो आता आपण सगळ्यात आधी डिवोर्सेस नक्की कुठल्या कुठल्या कारणांनी होतात आपण ते बघणार आहोत. सगळ्यात पहिलं कारण असं मला असं वाटतं की डिफरंट ओपिनियन्स म्हणजे मतभेद. आता लेट्स से फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला BJP आवडू शकतो पक्ष, किंवा एखाद्या व्यक्तीला नवरा बायकोंमधील एखाद्या व्यक्तीला हा काँग्रेसचा पक्ष आवडू शकतो, किंवा त्यांच्या आयडिओलॉजीज आवडू शकतात. मी फारच मोठा आणि पॉलिटिकल एक्झाम्पल दिलं, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने उदाहरणं घेऊ शकतात की असा एक पॉईंट येत नाही की जिथे दोघांची मतं ही कुठेतरी सेम ग्राउंड लेवलला येतील, आणि त्याच्यामुळे या मतभेदांचं रूपांतर खूप मोठमोठ्या भांडणांमध्ये होतं आणि त्या कारणांमुळे सुद्धा डिवोर्सेस होतात. तर पुढचं जे कारण आहे ते असं की आजूबाजूला बदलणारी सततची परिस्थिती. आता याने काय होते की आता दर 5 वर्षांनंतर टेक्नॉलॉजी बदलते, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या डिमांड्स करतात आणि आजूबाजूला जग फास्टली बदलते. त्यातल्या त्यात कंपॅरिझन खूप जास्त केलं जातं. म्हणजे माझी मैत्रीण आहे बाबा रे, तिच्या नवऱ्याने तर तिला खूप महागडी अशी साडी दिली 50,000ची, मग तू का मला देत नाहीयेस? किंवा माझा मित्र आहे, त्याची बायको त्याला दररोज 56 भोगचं जेवण बनवून घालते, पण तू तर मला फक्त खिचडी खाऊ घालते. अनिकेत अनिकेत काय खाणार? अनिकेत अनिकेत काय खाणार? अनिकेत अनिकेत काय खाणार? सो नवरा आणि बायको दोघांच्या मनात हे कंपॅरिझन येणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक कपलचा प्रवास वेगवेगळा आहे असं मला वाटतं. आणि त्यातल्या त्यात दुसऱ्या कोणाच्या तरी घरी फ्रीज आलाय म्हणून लगेच आपल्याही घरी फ्रीज यायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. तुमची फायनान्शियल गणितं वेगळी आहेत आणि त्यांची फायनान्शियल गणितं वेगळी. त्यांचा प्रवास वेगळा,
तुमचा प्रवास वेगळा, तुमच्या स्ट्रगल्स वेगळ्या, त्यांच्या स्ट्रगल्स वेगळ्या. मुळात या गोष्टीचं रिअलायझेशन नसणं कुठे ना कुठेतरी डिवोर्सला लीड करतं. आत्ताच्या काळामध्ये नवरा आणि बायको दोघेही जण काम करतायत, दोघेही जण स्वावलंबी आहे, ती चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. पण त्यातल्या त्यात पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याचा इम्बॅलन्स असणं एकतर तो नवऱ्याकडनं असू शकतो किंवा बायकोकडनं असू शकतो. नाव लेट्स से फॉर एक्झाम्पल नवरा आहे, तो सकाळी 9ला ऑफिसमध्ये जातोय, त्याच्यानंतर तो 7 आणि 8 वाजता घरी परततोय. त्याच्यानंतर सुद्धा जर का तो त्याच्या कलिग्स सोबत फोनवर असेल किंवा चॅटिंगमध्ये असेल किंवा बॉसने काहीतरी आणखीन जास्त वाढीव काम दिलं आणि तो घरी येऊन रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत करतोय, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी ना नवरा आणि बायकोमध्ये खूप जास्त मला असं वाटतं तफावत आणू लागतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी अगेन ती भांडणं होणं ह्या सगळ्या गोष्टी फार स्वाभाविक आहे असं मला वाटतं. कुठलंही लग्न हे फक्त 2 पिलर्सवरती अवलंबून असतं. पहिला पिलर असतो ट्रस्टचा म्हणजे विश्वासाचा आणि दुसरा पिलर असतो रिस्पेक्टचा. आता ज्या वेळेला दोन्ही पिलरपैकी कुठला तरी एक खांब डगमगू लागतो ना, तिथे तुमची लग्न संस्थाच मुळात कोलमडायला लागते. मुळात आपला पार्टनर आपल्या संसारासाठी खूप मेहनत घेतोय या गोष्टीची जाणीव असणं आणि त्यातल्या त्यात आपला नवरा जर का सकाळी 9 वाजता घरातनं जातोय आणि संध्याकाळी 7-8 वाजता घरी येतोय तर बाहेर तो खूप मजा करतोय असं नसतं. बायकोला हे समजणं फार गरजेचं आहे की आपला नवरा बाहेर इतकी स्ट्रगल करतोय किंवा इतके कष्ट घेऊन जर का तो घरी येतोय तर आपलं हे कर्तव्य आहे की तो आल्यानंतर किमान ती कटकट करणं थांबवणं. सिमिलरली हे नवऱ्यासाठी पण लागू होतं की जर का आपली बायको सुद्धा कधी लेट येत असेल कामावरनं किंवा काय तर वारंवार तिचा डिसरिस्पेक्ट करणं किंवा 4 चौघांसमोर ती जर का कुठे चुकत असेल तर तिचा डिसरिस्पेक्ट ही 4 चौघांसमोर न करता 4 भिंतींच्या आतमध्ये तिला शांततेत आणि एकांतात तिच्या चुकांबद्दल सांगणं हे नवऱ्याची जबाबदारी असते. आणि इथे ट्रस्ट आणि रिस्पेक्ट या 2 गोष्टी जर का डगमगू लागल्या तर मला असं वाटतं त्या लग्नामध्ये एका ठराविक काळानंतर काहीच उरत नाही. कुठल्याही गोष्टीसाठी सपोर्ट न मिळणं मला असं वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण का जर का आपली बायको तिला काहीतरी तिचं वेगळं अस्तित्व बनवायचं असेल, तिचा छोटासा बिझनेस जर का सुरू करायचा असेल, म्हणजे तो मेणबत्त्या बनवण्याचा का असेना, पण मला असं वाटतं की त्या गोष्टीसाठी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. किंवा आत्ताच्या जनरेशनतल्या मुली ज्या आहेत त्यांनी आपल्या आयांना ना घरी जॉईंट फॅमिलीमध्ये संसार करताना पाहिले, जिथे त्यांना फारशी रिस्पेक्ट नाही दिली गेली आहे, त्यांच्या ओपिनियन्सला व्हॅल्यू नाही दिली गेली आहे. आणि त्याच्याचमुळे आत्ताच्या काळातल्या मुली जर का जॉब करू पाहत आहेत तर ते फक्त पैसा कमावणं एकुलतं एक कारण नाही आहे, तर त्याच्यात त्यांना त्यांचा स्वाभिमान जपायचा आहे, त्यांचं अस्तित्व घडवायचं आहे, त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी त्यांना घडवायची आहे. आणि त्याच्यासाठी नवऱ्याने सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं कारण आहे की आत्ताच्या काळातला नवरा असू दे किंवा बायको असू दे, दोघांनाही हे समजणं फार गरजेचं आहे की एकाच माणसात सगळे गुणधर्म कधीच असणार नाही आहेत. कुठे ना कुठे नवऱ्यामध्ये 4 गोष्टी कमी पडणार आहेत आणि कुठे ना कुठे आपली बायको 2 गोष्टींमध्ये कमी पडणार आहे. तर जर आपण समोरच्या व्यक्तीला लग्नामध्ये त्या विवाह संस्थेमध्ये जर का स्वीकारलंय तर त्याच्या सौंदर्यासाठी असेल, त्याच्या चांगल्या गुणधर्मांसाठी असेल, तर त्याच्यातले जे वाईट गुणधर्म आहेत ते सुद्धा स्वीकारणं फार गरजेचं आहे. कारण कुठलाही माणूस येतो त्यावर तो फक्त छान छान गोष्टी घेऊन नाही येत, त्याच्या स्वभावाच्या काही खोडी असतात त्या सुद्धा स्वीकारणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की कमी वेळ देणं किंवा ह्या ज्या गोष्टी असतात ह्याच्यामुळे नवरा किंवा बायको दोघांपैकी कुठला तरी एक माणूस मग बाहेर ते प्रेम शोधू लागतो किंवा बाहेर तेवढा वेळ जर आपल्याला तिसरी व्यक्ती कोणी देत असेल आणि तिथूनच मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा ह्या गोष्टींना फाटे फुटतात आणि या गोष्टी कुठे ना कुठेतरी जाऊन आत्ताच्या काळात प्रचंड जास्त प्रमाणात वाढल्या. पुढची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आणि हे सुद्धा एक मेजर रिझन आहे मला असं वाटतं की डोमेस्टिक अब्यूज. आता ह्याच्यामध्ये सगळ्या भारतातला आत्ताचे जर का स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर तब्बल 32% मॅरिड महिला या डोमेस्टिक अब्यूज मधनं जात आहेत. म्हणजे त्याच्यात फिजिकल अब्यूज आलं, सेक्शुअल अब्यूज आलं किंवा इमोशनल अब्यूज आलं. आत्तापर्यंत जेवढे स्टॅटिस्टिक्स वगैरे सांगतात तुम्ही म्हणाल की यार इथून मागे जो डिवोर्सचा एवढा रेट नव्हता, कारण का इथून मागे आपले काय हक्क आहेत किंवा एक स्त्री म्हणून आपले मूलभूत अधिकार काय आहेत हे महिलांना माहितीच नव्हते. तो सोशल अवेअरनेस नव्हता. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बातम्यांमार्फत असेल स्त्रियांना त्यांचे हक्क कळू लागलेत आणि त्याच्यामुळे जर का घरामध्ये डोमेस्टिक अब्यूज होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला लागला. पुढचा जो मुद्दा आहे मला असं वाटतं तो हुंडा आहे. देखिए भाई साहब, हम तो बड़े प्रोग्रेसिव लोग हैं, हमें तो बिटकॉइन भी चलेगा. क्या तुम मुझे बता सकते हो कि तुमने ऐसा कौन सा तीर मारा है? वैसे तो कुछ नहीं. और डाउरी में तुम्हें गाड़ी मिल रही है? आई हैव डन द एमबीए. आत्ताच्या काळात तरी बऱ्यापैकी खूप कमी हुंड्याचं प्रमाण दिसतं, कारण का मुलगा मुलगी लग्नाच्या आधीपासूनच दोघेही स्वावलंबी असतात आणि लग्नाचा खर्च निम्मा वाटून घेतात. त्याच्यामुळे आत्ता हुंड्याचं प्रमाण जरी नसलं ती हवरट जी माणसं असतात ती शहरातली असू दे किंवा गावातली असू दे, हवरट माणसं ही हुंड्याची मागणी करतात म्हणजे करतात आणि ते अजूनही बऱ्यापैकी कानावर येतात त्या गोष्टी. पुढचं कारण मला असं वाटतं की फायनान्शियल इंडिपेंडन्स, की आता एक सो कॉल्ड फेमिनिझममुळे काय झालंय की मुलींना ना म्हणजे हे कळू लागलं की डिवोर्स घेतल्यानंतर खूप मोठं गबाड आपल्याला मिळतं किंवा खूप मोठं गाठोडं आपल्याला मिळतं नवऱ्याकडनं आणि आपण ते चिक्कार पैसे त्यातनं कमावू शकतो.
सो आजकाल ना एक नवीन फॅड आलं आहे की मुली काय करतात, लग्न करतात एका श्रीमंत मुलाला शोधून आणि 1-2 वर्ष त्याच्यासोबत संसार थाटतात आणि अगेन डिवोर्स घेतात आणि खूप मोठी ॲल्युमनी मागतात आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठं घबाड मिळतं आणि ऑलरेडी त्यांचा तिसरा जो व्हील असतो तो तयार असतो आणि त्याच्यासोबत नंतर ते परत लग्न करतात. सो हे मला असं वाटतं हे जे फसवणुकीचे प्रकार जे सध्या सुरू आहेत महिलांकडनं किंवा मुलींकडनं, ते सुद्धा प्रमाण खूप जास्त वाढलं आणि त्याच्या अगेन्स्ट बोलणं फार गरजेचं आहे. आणि अगेन पुरुष असू दे महिला असू दे, खरं बोलण्यासाठी मला असं वाटतं आपलं हे चॅनल नेहमीच पुढे असतं. मला असं वाटतं पुढचं जे कारण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की फॅमिली इंटरफिअरन्स. म्हणजे नवऱ्याची फॅमिली असू दे किंवा बायकोची फॅमिली असू दे, ज्या वेळेला नवरा आणि बायको आपल्या नवरा बायकोमधले इश्यूज हे आपल्या आई आणि वडिलांसोबत डिस्कस करू लागतात, मग ती मुलगी आपल्या माहेरी सांगू लागते किंवा जो मुलगा असतो तो आपल्या आई वडिलांना सांगू लागतो, तिथेच तुम्ही हरलात ॲज अ कपल म्हणून असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एकत्र ठेवणं हे देवाला सुद्धा शक्य नाही आहे. त्याच्यामुळे नवरा आणि बायकोमधले इश्यूज जे म्हणतात ना की भिंतीच्या आतमध्येच जे घडतं ते भिंतीच्या आतमध्येच ठेवलं पाहिजे, ते कधीच भिंतीच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. दोन्ही फॅमिलीजला बाजूला ठेवलं पाहिजे when it comes to fighting, when it comes to arguments and when it comes to having different opinions about any particular thing. आणि येस, ओव्हरऑल ही सगळी कारणं आहेत. बाकी तुमच्या हिशोबाने अजून काही कारणं असतील तर ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा ना, मला आवडतील. पण आजचा व्हिडिओ आपण फक्त कारणांबद्दल बोलतोय का, तर नाही. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ट्राय करतो की आपण सोल्युशन्सवरती सुद्धा चर्चा करावी. माझ्या हिशोबाने एक ठळक काही सोल्युशन्स आहेत, कदाचित त्याच्यावरती काम केलं तर कदाचित या गोष्टींचं प्रमाण 1% का होईना पण ते कमी होऊ शकतं. आणि जर ते झालं तर मी त्यातच समाधानी असेल. ओके, तर आता सोल्युशन्समध्ये मला असं वाटतं की तुमच्यातनं किती मतभेद असू द्या, काहीही होऊ द्या, पण दररोज रात्रीचं जेवण हे दोघांनी सोबत करा. या फार छोट्या छोट्या हॅबिट्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जेणेकरून तुम्हाला यातनं कदाचित फायदा होऊ शकतो, कदाचित नाही होऊ शकतो. पण माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या आयुष्यातल्या व्यक्तींच्या ज्या एक बदल घडलेले आहेत ते मी या व्हिडिओमार्फत मांडते. गोष्ट नंबर 2 की किती पण भांडणं उद्या काही होऊ द्या, ABCDEFG जसं एक जे Z पर्यंतचे जे लेटर्स आहेत ना, तर तुमचा सगळ्यात शेवटचा पर्याय हा डिवोर्स असला पाहिजे. म्हणजे ऑप्शन Z ज्या वेळेला मी बोलतेय तर तिथे तुमचा डिवोर्सचा ऑप्शन यायला पाहिजे. तुम्ही जर का A, B आणि 2-3दा प्रयत्न केले आणि लगेच C आणि Dच्या वेळेला तुम्ही जर का डिवोर्सबद्दल विचार करताय तर कुठे ना कुठेतरी जाऊन तुम्ही घाई करताय असं मी तुम्हाला सांगेन. ऑफकोर्स ज्या स्त्रिया किंवा ज्या महिला किंवा जे पुरुष फिजिकल अब्यूज किंवा डोमेस्टिक अब्यूजला बळी पडतायत त्यांनी तर मी असं म्हणेन की त्यांनी लवकरात लवकर त्या लग्नातनं एक्झिट घेतलेली बरी. मला असं वाटतं की ना आयुष्यात नवरा आणि बायको तीच जोडी सगळ्यात सक्सेसफुल आहे जे एकमेकांचा फोन कधीच चेक करत नाही. तितकं फ्रीडम आणि तितकं पीस ऑफ माइंड ज्या कपलमध्ये असताना त्यांनी जिंकलंय राव आयुष्यामध्ये. आणि मला असं वाटतं की CID बनण्याची वेळ जर का आयुष्यभर तुमच्याकडे येत असेल की 24 तास नवरा आंघोळीला गेल्या पटकन फोन चेक करा. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है तर हे ऑलरेडी एक फेल्ड मॅरेजचं उदाहरण आहे, कारण तिथे ट्रस्टच नाही आहे तुमचा एकमेकांवरती. मला असं वाटतं 10 दिवस जरी कोण कुठे राहायला गेलेलं असेल, फक्त एक जरी दिवसातनं फोन केला तरी तो सफिशियंट आहे. आणि तितकं ट्रस्ट दोघांनी एकमेकांसाठी वाचवणं किंवा त्या हिशोबाचा धाक असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे फोन चेक एकमेकांचे अजिबात करू नका. इनफॅक्ट आयुष्यात जे काही घडतंय, दोघेही वर्किंग स्पेसमध्ये काम करताय बरोबर, दोघांच्या आयुष्यात जे काही घडतंय ते ओका एकमेकांसमोर. अरे तुला माहिती आहे का आज असं झालं, आणि अगं तुला माहिती आहे का आज ऑफिसमध्ये असे कांड झाले. बोला ना, एकमेकांशी कम्युनिकेट करा. आणि तोच माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचा की कम्युनिकेशन इज द की. आंतरराष्ट्रीय लेवलचे जगातले युद्धाचे प्रॉब्लेम्स फक्त एका टेबलावर बसून सॉल्व्ह होतात फक्त बोलण्याने. तर तुमच्या नवरा बायकोंमधली भांडणं काय मोठी आहे तो, ह्याचा विचार करणं ना फार गरजेचं आहे. पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ना मी हे कुठेतरी वाचलं होतं की नवरा आणि बायको दररोज यांनी ना 1 तास, फक्त 1 तास, मग तो सकाळी असू शकतो किंवा रात्री असू शकतो, विदाऊट मोबाईल एकमेकांसोबत स्पेंड केलं पाहिजे. मग घरातली कामं वाटून घेण्यामध्ये नवरा पुढाकार घेऊ शकतो की समजा ती बिझी आहे किचनचं काही साफ करण्यामध्ये, मग तिथे काहीतरी बायको सोबत टाइम स्पेंड करायचा म्हणून नवरा तिथे जाऊन तिच्याशी गप्पा मारू शकतो. किंवा नवरा जर का आत्ता आलाय ऑफिसमध्ये तर तुम्ही एखादा कॅरम खेळू शकता, एखादा स्पोर्ट खेळू शकता, खाली जाऊन बॅडमिंटन खेळू शकता, फिरायला जाऊ शकता. बेसिक बेअर मिनिमम तुम्ही शतपावलीला जाऊ शकता. त्याने तुमची हेल्थ पण व्यवस्थित राहील आणि तुम्ही 1 तास जो विदाऊट मोबाईल तुम्ही एकमेकांसोबत घालवणार आहे ना, तो सगळ्यात क्वालिटी टाईम असतो. ट्रस्ट मी, यू कॅन ट्राय दिस आउट अँड यू कॅन लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन की या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरल्यात की नाही. आणि कुठे ना कुठे जाऊन मला असं वाटतं हे जे डिवोर्सेसचं प्रमाण आहे, जे क्षुल्लक कारणांवरून डिवोर्स घेत आहे त्यांना ना कुठेतरी थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे. किंवा त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की क्षुल्लक कारणांवरून डिवोर्स घेऊन तुम्ही आयुष्याचं अजून जास्त मला असं वाटतं वाटोळच करताय. कारण पुन्हा
तो रांझणामधला डायलॉग आहे ना की पर साला अब उठे कौन फिर से मेहनत करे दिल लगाने को दिल तोड़वाने को, अबे कोई तो आवाज देके रोक लो. पुन्हा कोण यार नवीन माणसासोबत ABCD किंवा क ख ग घ पासून सुरुवात करेल, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या ढेकर देण्यापासून झोपण्याच्या सवयी, या सगळ्या गोष्टी कोण एवढी इमोशनल इन्व्हेस्टमेंट करेन? तेवढा वेळ तरी आपल्याकडे आहे का? त्याच्यामुळे मला असं वाटतं जर का क्षुल्लक कारणांवरनं भांडणं होत असली तर बोला एकमेकांशी आणि त्याने प्रॉब्लेम डेफिनेटली सॉल्व्ह होतील. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कळवायला विसरू नका. आणि डिवोर्स हे आपल्या संस्कृतीमध्ये नाहीच आहे हे लक्षात घ्या. अनलेस अँड अनटिल जर का तिथे लाईक आय सेड, मी पुन्हा एकदा अधोरेखित करते, डोमेस्टिक अब्यूज हे बिलकुल ॲक्सेप्टेबल नाही आहे. बाकी हा व्हिडिओ तुमच्या आप्तेष्ट मंडळींसोबत शेअर करा आणि त्यांची मतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये जाणून घ्यायला आवडतील. तुमचं काय मत आहे? आणि एक मिनिट, फनी इन्सिडेन्सेस तुम्ही कधी काही ऐकले आहेत का? जे मी सुरुवातीला मांडलेत ना व्हिडिओच्या, तसं काही तुम्ही ऐकलं आहे का की एखाद्या अतिशय तुच्छ कारणांवरनं कोणी डिवोर्स घेतला असेल? तेही मला कॉमेंट सेक्शनला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.